आता आहे ना भाऊ सकाळचे 7 वाजले होते. मग मी ना जिम मध्ये पोहोचलो. आम्ही ना सध्या डबल मसलचा वर्कआउट मारू राहिलो. मग काय आज ट्रायसेप आणि ना चेस्ट होती. मग ना चेस्ट पहिली मारून घेतली. मग ना ट्रायसेप मारून घेतला आम्ही. मग काय आमचा वर्कआउट पण पूर्ण झाला होता. मग ना घरी आलो. नवराला ना जेवण करायला दिलं आणि तेवढ्या नवम्याचा फोन आला. म्हणे चल गाडी धुवायला जायची. मग ना आम्ही सर्व्हिस स्टेशनला आलो गाडी धुवायला. आमची ना गाडी धुवून झाली होती. मग ना आम्ही ना घरी निघालो होतो. हो ना आपल्या ना मेटाबॉलच्या ना कॅन आल्या होत्या बरं का. आपल्या ना पोल्ट्रीतलं ग्रोथ प्रमोटर आहे. या मेडिसिनची ना आपल्या ना भावात गंमत राहणार बरं का. तर तुम्हाला कोणाला लागत असेल ना तर 100% सांगा मला. आता ना दुपारची वेळ होती. पिवळा आला होता आपल्याकडे. तो म्हणे चल आपण काहीतरी बनवू नाही का खायला. मग मी झाडाच्या काडक्या गोळा करून घेतल्या आणि लगेच कांदा कापून घेतला. चूल पेटवायला ना आपल्याकडे माचीस नव्हती बरं का. मग ना अजय बाईकून लगेच माचीस घेऊन आलो. आम्ही ना मॅगी बनवायचा प्लॅन तर बनवला होता. पण ना ही चूल फुकून ना मोकार वैताग आला होता बरं का. 1770 वेळेस फुकून ना ती चूल भेटली होती. मग ना पिवळ्याने कांदा परतून घेतला. लगेच ना पातील्यात पाणी टाकून ना मॅगी टाकून दिली. मग मसाला पण टाकून घेतला. खूप कष्ट केल्यावर ना आपली मॅगी तयार झाली होती. मग काय भूक लागली होती खूप. मग ना डिश वगैरे धुवून घेतल्या. ताटात ना मॅगी टाकली ना आम्ही ना मस्त मॅगी एन्जॉय करून घेतली.